कीर्तन संपल्या आपले मित्र तपासायचे आता, आणि त्याला सांगायचं ही तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाडी घ्यायची. तुम्हाला मी तुझ्या गाडी आलो, पायी आपल्या गाडी यायचं. तुम्हाला माणूस की उडत गेली माणूस. तुम्ही पटापटा बोला, पटापटा बोला. आपल्या प्यायला कोणी शिकवलं? मित्राने. दाभा कोणी दाखवला? मित्राने. प्रियशीच्या भावाचा मार खायला कोणी लावला? मित्राने. आपल्या जमिनीला गिराईक कोणी पाहिलं? एक मित्र, दोन भाऊबंद. भाऊबंद तर असे खपाखप मारायला पाहिजे, कारण सगळ्यात डेंजर प्राणी म्हणजे भाऊबंद. तुमचे बिन माझे बिन इतके डेंजर, जिवंतपणे नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायची? नको कोणाला राम राम, आपली टोळी उचल रे. आणि 3 पावणे रावळे, थोडं माग परत पुढं. ते झाड वांज आहे, त्याला आपण पाणी घालतोय, त्या झाडाला कधी फळ येणार नाही, कारण ते झाडच वांज आहे. झोपायच्या खोली ते 3 वाक्य लिहून तुम्ही साधी उत्तर आपण करतोय. आपल्याला वाटतं हे माझं आहे, चुकीचं आहे. आपल्या बापाचं आपलं भांडण झालं केवळ बायकोच्यामुळं, आपल्या आईचं भांडण झालं केवळ बायकोमुळं. एवढं आपलं बायकोवर आपलं लवाड बोलायचं नाही, प्रेम आहे. आपल्या भावाची आपली दुश्मनी लागली बायकोमुळं. आपल्या बहीण आपल्यापासून दुरावली बायकोमुळं. एवढं तुमच्या बायकोवर तुमचं आता शिक जाग्यावाली प्रेम आहे. मग आता माझ्या एकच वाक्याचं उत्तर द्या. आपल्या बायकोचं आपल्यावर प्रेम आहे, हे खरं आहे का भ्रम आहे? भ्रम आहे. भ्रम आहे. काचं प्रेम आणि काचं काय? 14 वर्ष राम वनवासाला गेला, महिला मंडळ 14 वर्ष. राम राम राम. तो सीता घेऊन गेला राम. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिला, डोकून उलटे लांब बांबून भाकरी लोटल्या गे. तिनं बांबूच काढला खिडकीतून. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत. उडकी खिडकीतून डोकून पाहती. झोपलाय का? झोपलाय. झोपू दे त्याच्या कर्माची फळं भोगितोय. मंडळ पटकन. एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात? 24 धरा, 1 तासाला 1. मग कपाटभर घरात साड्या ठेवायची गरज का? तुला गॅरंटी आहे का सगळ्या फाटेपर्यंत? नाही. मग आपल्याला साड्या किती असाव्यात एवढं सुद्धा माणसांना ज्ञान म्हणजे MA नाही बरं का. हे MA MPhil PhD DHM LLB DED ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA DED BED आर्ट अँड कॉमर्स सायन्स FON SON BTech DED डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेटन सेटन फार्मसी ICT DED डिप्लोमा MBA BN हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ. आता तर नवीन तज्ञ आले, गुप्त रोग तज्ञ. काय तज्ञ? गुप्त रोग. रोग गुप्तनगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्याला तर रोग गुप्त. हे जाऊ दे, हे तज्ञ विज्ञ जाऊ द्या. ही दोन्ही मुलं पक्वादातली तज्ञ आहेत, ही 2 जण गायनातली तज्ञ आहेत. पण ध्यानात ठेवा, सगळी माणसं तज्ञ आहेत, पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. त्याला पुरावा 8व्या अध्यायातली शेवटची ओवी. सर्वज्ञतेचा ओलावा, यादव कुळीचा कुलदेवा. आपण तज्ञ आहेत. काही माणसं मारामारीत तज्ञ आहेत, काही माणसं भांडणात तज्ञ आहेत, काही माणसं पिण्यात तज्ञ आहेत. किती पिऊ द्या, नाहीच्या दिवल्ली करत तज्ञ आहेत. काही माणसं जुगारीत तज्ञ आहेत, किती इकली नाहीत राणी सोडीत तज्ञ आहेत. अरे अख्खं जग तज्ञ आहे, पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. आणि तुम्हाला मला जी मुळी वाढली त्या मुळीचं नाव अज्ञान आहे. आणि तुम्ही मी सगळे अज्ञानात आहे. आपण फक्त म्हणतोय आम्हाला ज्ञान आहे, अज्ञान आहे. काय कळतंय आपल्याला मला सांगा, काय कळतं? काय सांग. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही लहान मुलांना मॅगी देता, मॅगी. आता तुम्ही एज्युकेटेड आहात, मला एक शिकलेल्या बायकांनी उत्तर द्या. मॅगी मधलं व्हिटॅमिन कोणतं?
शिक्षिका भिक्षिका बचत गटाच्या बाया बिया असल्या तर सांगा. कोणतं व्हिटॅमिन नाही नाही. मग आता शिक्षिकेला जर व्हिटॅमिन नाही माहीत कशातलं, मॅगीतलं, तर ती बाई मुलाला मॅगी देती कशी? तुम्हाला एक वाक्य सांगा, मॅगीत व्हिटॅमिनच नाही. पण आपल्या लोकांना काय खावा याची अक्कल नाही. ती मॅगी शिजवली की लांब पांढरी गांडूळ तयार होते, त्याची लोंबकळत आहे बरोबर, आणि ती चमच्यानं खात्यात येडपट, जे गुतलं बनियनमध्ये बसलं झटकीत काय. आणि मी आता खाण्याची गोष्ट नाहीये तरी लोक खातात, एवढं सुद्धा लोकांना ज्ञान नाही. सरळ तरी आपण फक्त औषण आणतोय का आम्ही ज्ञानी आहे, आम्ही ज्ञानी आहे. आहार काय 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 आपण फक्त म्हणतो ज्ञानी आहे. 10 वर्षापूर्वी जर पोरगा मेडिकलला घालायचं ठरलं तर सगळी लोक हृदयाचा डॉक्टर व्हायचे. हृदयाचा का? पूर्वी काळ पेशंट जास्त होते. आता बसलेले सगळ्या लोकांना जर मुलगा डॉक्टर करायचा असेल, मुलाला मुलीला, तर मी सांगतो त्याच विषयात घाला. खोऱ्यानं पैसे वडाल तुम्ही, खोऱ्याने. 3 डॉक्टर इतके फुल चालणारे 5 वर्षात, 3 डॉक्टर इतके फुल की तो आपला फोटोच लावेल दवाखाना. आणि त्यानं नोटा मोजायला मशीनच ठेवायचं नाही, खोरच ठेवायचं, डायरेक्ट नोटा वाढायचं नाही. रविवारी दवाखाना टाकला तर मंगळवारी नव्या जागेत स्थलांतर होईल. इतकं हॉस्पिटल चालणार आहे. 3 डॉक्टर फक्त. एक डोळे. 80% लोकांना सध्या डोळ्याचे आजार आहेत. एवढे जर चेक केले आता निम्मे निघतील, याच्यात टाखेच निघतील. डोळ्याचे आजार आहे. आपण शाळेत असताना एखाद्या मुलाला चष्मा असायचा वर्गात, त्यालाही बी पोरं चिडवायचे ढापण्या. आता 10वीच्या वर्गात 40 पोरं असले तर 30 पोरांना चष्मा आहे. ज्युनियर केजीला चष्मा आहे, ज्युनियर केजी. इतकंच आहे, इतकं. 2 टीचर दिसते त्याला, 2 टीचर असा जाड काचाचा चष्मा घालतो. 2 टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कश काय? पण टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय? त्याला 4 दिसत. आजारवाडी ही याचं का डोळ्याचे आजार का होणार? ते जे खोका आलंय 17,000चं, कुठेही माणसं बसली बोट चाळीत बसतात. खरंय का खोटंय बोला? दुसरा एक डॉक्टर होणार आहे, फुल चालणार कानाचा, कारण ते 2 काडक्या घालून आतलं मशीन लूज झालं. आणि तिसरा डॉक्टर ते इतका फुल चालणार, सकाळी हॉस्पिटल टाकलं का दुपारी दुसरं हॉस्पिटल टाकणार. तो डॉक्टर आहे का? 5 वर्षाने 80% लोक मनोरुग्ण होणार आहेत. आजही तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, 2च पेशंट आहेत, अटॅक, मनोरुग्ण. सायकोलॉजिकली अनफिट लोक आहे. आता एवढे जर चेक केले ना 30 लोक येडे निघतील याच्यात. तुम्ही कुठे येतात? 30 येडे. फक्त ते दाखवित नाही, तर तुम्ही चेक करा. यातल्या 5-7 जणांना तरी मनोरुग्णाच्या गोळ्या चालू असतील. लबाड बोलायचं नाही, मी नावा सगळं सांगेल. मनोरुग्णाच्या गोळ्या असतील याच्यात 7-8 जणांना. त्यांना त्या पहा त्यांनी वर हात बरं मारत. मनोरुग्ण आहेत लोक. अजून त्याला होणार एकटे बोला. ते लोक कितीतरी लोक आहे पहा, एकटे बोलणार. काही माणसं पहा पुढे बसले ना एकटेच, येड्या बाबडीत, मोरीत, तुरीत. काही बोलायला लागले, लघवीला आली, चैन सुद्धा खोलली नाही, हा क्या बुटात पाणी गेलं खाली. मनोरुग्ण. मनोरुग्ण. काही लोक एकटे बोला. त्या काही बायका घरात पहा मांजरीला शिवाय दे, कुत्र्याला शिवाय दे, मांजरीलाच लाथ आणती. तुझ्यामुळेच माझ्या संसाराचं वाटोळ झालं. ती म्हणली तुझं कवा जमलं मला माहीतच नाही, तर एकुट्याने माझ्या भोवती काय काम आली. तुझं व्हॉट्सअपला जमलं का फेसबुकला जमलं मी पाहिलंच नाही. मनोरुग्ण होणार माणसं. आणि आजही तुम्ही चांगले लोक चेक करा, मनोरुग्ण लोक आहेत. काही एकटे बोट चाळे, त्या काही खिशात हात घालून उभे राहत्या, मनोरुग्ण आहे ते. 2 पेशंट सगळ्यात जास्त आहे सध्या, अटॅक, मनोरुग्ण.
आणि अटॅक एज्युकेटेड लोक आहे, जरा तुमच्या मापात कीर्तन सांगतो, अटॅक हा रोग नाही आहे, उगाच आपलं लावून धरलंय लोकांनी. नाही, त्यांना अटॅक आला. काय अटॅक आला? पण डॉक्टरने मी म्हणत, डॉक्टरचं सगळं बिल पेड झालं का, आता घेऊन जा आणि सेवा करा. आता म्हणजे कोणी मेवा तुम्ही खा, सेवा आम्ही करू. आणि पार पेशंट कॅपॅसिटीच्या बाहेर गेलं, मेल्यावर सुद्धा लोक बिल पेड होईपर्यंत मेलेले पेशंट सांगत नाहीत. आणि अटॅक काय येतो? एज्युकेटेड लोक जरा लिहून घ्या. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. उगाच बावळटपणा करू नका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. काय मत आहे तुमचं? अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. आणि प्रत्येक माणूस हा मानसिक तणावात आहे. इथं बसलेले माझ्या सगट टेन्शन आहे लोकांना. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले, काहींना बायको मिळालं, रेंज गेली, काहींची रेंज बायकोच नाही, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत, काहींना बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहीनं. अहो, लग्न जमावणाऱ्यांनी स्लॅब टाकलेत. लग्न जमवण्यात सगळ्यात जास्त इन्कम आहे सध्या. काही झालं तर एवढ्याला भ्याव नाही. 1,50,000 शिकून सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारी नवरी गेली. जे गेली आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहता काय माणसं मानसिक टेन्शन मध्ये. काहींना खायला इतके पदार्थ आहेत, खातच नाही. काहींच्या कपाटात नोटांपेक्षा गोळ्याच लई आहे. फालत व्हायच्या गोळ्या, उताना व्हायच्या गोळ्या. फालत व्हायची दिली, उताना व्हायची दिली नाही, पालथच राहिली. परत गोळी दिली, उताना झालं. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपल्या. ते मानसिक टेन्शन मध्ये. तुम्ही 5 वाजता गार्डन मध्ये माणसं बसले राहतात, पा खड्याव काढा असे. तुम्ही कॅमेरा घेऊन जाणे एकदा पहा, पण कॅमेरेवाले कधी खरं आणणार नाही, ते आमच्यासारखेच ठोकणार असे. दरिद्री तुम्ही पहा, मनोरुग्ण लोक आहे, एकटे बोलणार. टेन्शन आहे प्रत्येकाला. काहींना पैसा नाही, काहींना झोप नाही, काहींना बायको नाही, काहींना पोरगा नाही, लई टेन्शन. आणि त्या टेन्शन मध्ये माणसं. अटॅक काय येतो तुम्हाला आणूनच दाखवतो एका मिनिटात. मेंदू 2 आहेत, लहान मेंदू, मोठा मेंदू. नीट आहे का बरं का एज्युकेटेड लोक. लहान मेंदू, मोठा मेंदू. मेंदूला 3 आवरण आहेत, दृढ आवरण, जाल आवरण, मध्य आवरण. आणि त्या मध्यभागी एक प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ आहे. ब्रेन इज सेम, कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळे. आणि हृदयाला 4 कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन टीथ, इन ब्लड 2 टाइप्स ऑफ सेल आहेत, व्हाईट ब्लड कॉर्पसस अँड रेड ब्लड कॉर्पसस. इन मराठी तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. आपलं काय झालं? थिंकिंग झालंय हाय आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन झालंय लो. म्हणजे विचार झाले जास्त आणि रक्त झालं. बरं, काही विचार 1 खटी 40 गेलेच कसे काय? नको त्याचे विचार. आणि त्या विचारामुळं रक्त पडलंय. नीट आहे का? अटॅक काय येतो आणून दाखवतो तुम्हाला. थिंकिंग झालंय हाय आणि ब्लड झालंय कमी. आणि हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या तांबड्या पिशी आहेत आणि पांढऱ्या पिशी आहेत, त्यांचं ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं की माणसाला घाम येतो. आणि घाम आला का ती ओळखून घेत आता आपण गेलो. आणि त्या टेन्शन मध्ये हृदयाला रक्त कमी पडलं का हृदयाची स्पंदनं बंद होतात. इट इज कॉल्ड अटॅक. अटॅक येऊ नये म्हणून एकच औषध आहे, नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला इंजेक्शन नाही, अटॅकला औषध नाही. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे. आता कॉलेजला असताना आपल्याला प्रियशीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा.
तू बार नदीवर जाईपर्यंत तिथं स्टेटस ठेवतो का? सोडून द्यायच्या त्या गोष्टी. ती घटना सोडून दिली ना, तुम्ही याला ताण जर दिला नाही ना, अटॅक येणार नाही. हसत जा, हसत जा. हसले तुम्ही माझं कीर्तन ऐकून गेले ना, अटॅक बिटॅक नाही. 6 महिने तुम्ही फ्रेश. आता 10च मिनिटं झाले कीर्तन सुरू होऊन, दुखणं गेलं 1 वर्ष, फ्रेश झाले तुम्ही. आता एकटे हसणार घरी गेलो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात असतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का ना, त्या पण हसत नाही. काय त्याचं मुळव्यात दुखात का काय, हसत हस. सगळ्या रोगावर एक जाते. फ्रेश. तुमचं रक्ताभिसरण क्लिअर झालं की नाही आजच्या आज. आणि अटॅक येणार, ही मनोरुग्ण लोक आहे. बोलत जा, अटॅक येणार नाही. अहो महाराज, एवढे वाईट दिवस आलेत आपल्याकडं, हास्य क्लब काढायची वेळ आली. काय याच्यापेक्षा काय बावळटपण आहे? म्हातारण्याचं ना हसून आणायचं. म्हातारण्या चला गे, म्हातारण्या अरे काय हास्य क्लब. थोडस प्रसन्न राहायला शिकायचं. राहायचं तरी किती दिवस. आणि याची काय गॅरंटी? काही पोहे खाता खाता गेली चमच्या तोंडात तसाच. याची काय गॅरंटी? याची काय गॅरंटी का? 10 वर्षापूर्वी 4-5 वर्षापूर्वी पेशंट जर दवाखान्यात नेलं तर लोक विचारायचे, बाबा काय दुखतंय, पैशाची काय अडचण आहे का, मी डॉक्टरांशी बोलून घेतो. आता 2 वर्षापासून तसं बोलतच नाही लोक. हॉस्पिटल ऍडमिट केलं का? हा, स्कोर काय? स्कोर क्रिकेट खेळत आहे का तो? त्याला सगळीकडून नळ्या घातल्या, तू म्हणतो स्कोर काय? स्कोर काय? मग तो समोरचा नालायक म्हणतो 17 आहे. मग हा म्हणतो इतका. यानं म्हणायचं ना कमी आहे. इतका अवघड आहे. आणि तो काचातून पाहतो याच्या तू पडलेला, ती नळी लावेल त्याला आणि त्याच्यातून पाहतो. अवघड आहे. आमच्या पाहुण्याचा तर 9च होता, तरी पाहुणा तू बोलतो हा गेलाय. परत त्याला थोडं माग, अजून मनोरुग्ण होणार आहे. हसणे अजून 5 वर्षांनी लोक अशी चालणार रस्त्यानं. Hello. 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 मग तिकूनच तो म्हणा Hello. वाव. बंद करायचा मोबाईल आहे बऱ्या. वाव. Hello. 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 मनोरुग्ण लोक होणार. झाड वांज आहे त्याला अज्ञान नावाची मुळे. इथे आपण आणि तुम्ही मी सगळे अज्ञानात आहे. हा आपण म्हणतो असं आहे तसं आहे तसं आहे. लोकांना काही घेणं नाही. समजा आता कीर्तन संपल्या आज मी मेलो, मरणार नाही पण समजा मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी जाणार उलथून. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं ते नाही आले तरी कुणीतरी अहंकार, त्या बाबळी बसून या बाबळी पोत. इकडली अख्खी विकीन पण तू जिरीन. तू जर जिरवली नाही तर मी तुम्हीच म्हणा. अहंकार वांज नावाचं झाड, अज्ञान नावाची मुळी, अहंकार नावाचं खोड आणि त्याला विकार नावाच्या फांद्या. विकार कोणते? 6. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. या फांद्या. आणि त्या फांद्यांवर त्याला आलंय फुल. आणि ते फुल आहे. फुलाला 4 भागेत शिकलेले महिला. फुलाला 4 भागेत निदरपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, एंड्रोशम अँड गायनेशम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. फुलाला 4 भाग आहेत. कॅलिक्स, करोला, एंड्रोशम अँड गायनेशम.
निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग याला सुद्धा 4 देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. आणि या 4 देहामध्ये देव तुम्हाला मिळवायचा असेल तर अज्ञान नावाची मुळी तोडा, अहंकार नावाचं खोड घालवा, विकार नावाच्या फांद्या काढून टाका आणि ओवी लिहून घ्या. वरी वरी पालवी खुडीचे, मुळी उदक घालीचे. वरवर शेंडे हाणायचे आणि मुळाला पाणी घालायचे हे जमणार नाही. अज्ञान नावाची मुळी तोडा. आज माझा मुलगा मला म्हातारपणी सांभाळील हा भ्रम आहे. तो फार चांगला आहे, कसाही असू द्या, मला एकच आहे. एक असू दे नाही तर 71 असू दे, झटका तोच. बसलेल्या सगळ्या माणसांनी मरण्याच्या अगोदर काही विशिष्ट रक्कम आणि विशिष्ट क्षेत्र आपल्याच नावावर ठेवलं पाहिजे. भले पोर एक असो नाही तर 71 असो, गेम होणार. आपल्याला वाटतं महापोरग लहानपणी लय हुशार आहे, चुकीचं आहे. आता हे पखवाद्यांचे, गायकांचे, महाराज लोकांचे पोरं लहानपणी भारी वाटतं आपल्याला. धोतर निसत्यात, गण लावत्यात, डबीच्या मांड्या वाजित्या, पखवाद वाजित्या. आणि मग तुमच्यासारखे बावळट त्यांना काय म्हणते माहिती का? माशाच्या पिलाला पोहायला लागत नाही शिकवायला. काय पोरग आहे, पेरलं तेच उगवत. बरोबर बापावर गेलो. ते फक्त 10वी पर्यंतच बापावर जात. 10वी सुटून कॉलेजला घातलं का बापालाच आयती पोरगी घेऊन येतो. मग बाप त्याचा काकडा पाठ करतो, आयता आला घरपोस. नाही, असं चालत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. आणि प्रेताला किती जरी सजवलं तरी ते उठून बसत नाही. तुम्हाला वाटतं आपल्याकडं आहे, चुकीचं आहे. आपला खिसा पॅक असावा. सर्व्हिसवाले ध्यानात ठेवा. मुलगा डॉक्टर केला, मुलगी डॉक्टर केली, मुलीला डॉक्टर नवरा आणला, दोघंही पागल झाले, वृद्धाश्रमात खतावण्याला यायला गेले. बॅलन्स मध्ये जीवनात पाहिजे. लक्ष्मीला 3 नियम आहेत. तुम्हाला 4 नियम सांगतो. आयुष्यात तुम्ही कधीच गरीब होणार नाही. 1, लक्ष्मी नम्रतेने टिकवा. नम्रता पैशामध्ये पाहिजे. माझा टेलपणा केला का पैसा. माणसं म्हणतात ना, पहिली त्यांना 10 एकर जमीन होती, आता ती दुसरीची वाटणं करत्या. हा खटका येतो. पण या जगात एक झाड असं आहे, त्याला फळही नाही आणि फुलंही नाही. ते झाड वांज आहे. आणि त्या वांज झाडाचं नाव अध्याय नंबर 15 ओळी नंबर 54 मध्ये, यया फळ ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही. ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. त्याला फळही नाही आणि फुलही नाही. ओवी अशी आहे त्याला, यया फळ ना चुंबिता आणि फुल न तुरंबिता. त्याला फळही नाही, फुलही नाही. ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार. बोलत जायचं कीर्तन, संसार आहे. आणि तुम्ही मी सगळे त्या झाडाला पाणी घालतो. आता आपण सगळी माणसांनी झाड वाढवलंय, पण कोणतं? वांज. त्याला तुम्ही असे जरी मेले फळ येणार नाही. कारण ते झाडच, बोलत जा, ते झाडच वांज आहे. आणि वांज झाडाला पाणी किती घाला. तुम्ही मला एका वाक्यात उत्तर द्या, संसाराचं फळ काय? उत्तर आहे पश्चाताप. दुसरं काय फळ आहे? काय फळ काय संसाराला? नसती बायको केली बरं झालं असतं. नसता पैदा केला बरं झालं असतं. नसता वाजीत आणला बरं झालं असतं. अहो, संसाराला फळलंय ना ते झाड. वांजे थोडं किचकट आहे पण फिट करून घ्या. वांज आहे आणि तुम्ही मी सगळे त्याला पाणी घालतोय. ते झाडच वांज आहे. आता त्याला पाणी घालणार. तुम्हाला 3 वाक्य सांगा. तुम्ही काही करा, काही करा, एक दिवस तुम्ही मरणार माझ्या सकट. किती लबाड. हे 3 वाक्य झोपायच्या खोलीत लिहून ठेवा आणि उठल्या उठल्या वाचीत जा. तुम्ही किती करा,
तुम्ही किती आमच्या बापाला त्रास द्या, मरणार. किती आमच्या आईचा छळ करा, मरणार. किती आमच्या भावाची आमची लावून द्या, मरणार. किती आमची बहीण आमच्या बसून तोडा, मरणार. आणि किती आमच्याकडून तुमच्या बापाचं कल्याण करून घ्या, मरणार. काही जरी झालं ना तुम्ही मरणार. झोपेच्या खोलीत लिहून ठेवायचं आणि वाचायचं, काही जरी झालं. जर कोरोनाच्या काळात यमानं लाच घेतली असती तर लोकांनी कोरा चेक यमाला पाठवला असता. कोरा आकडा टाक, माझा बाप खाली पाठव आणि फेर पडल्यावर परत वर घे. पण ध्यानात ठेवायचे 3 वाक्य सांगतो लगेच पुढे जातो. एक, काही जरी झालं तरी मरणार, फायनल. पुन्हा डोकं लावायचं नाही. दुसरं वाक्य, तुम्ही किती कमवा, किती कमवा, बरोबर काही येणार नाही. जे यायचं आहे ते आपण कमवलंच नाही. आपण 2 गोष्टी कमावलेल्या आहेत. मरताना 2 गोष्टी माणसाला बरोबर नेता येतात. 1 ज्ञान आणि 2 कर्म बरोबर नेता येतं. मग ज्यांनी वारकरी संप्रदायाचं ज्ञान बरोबर नेलं ते लांडे पाटील आहेत. हे गाड्या बिड्या, ड्रायव्हर राहणार आहे, गाडी ड्रायव्हर जाणार आहे, गाडी राहणार आहे, पखवात राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे, अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे, ग्रामपंचायत राहणार आहे, सदस्य खपाखप जाणार आहे. माझ्या तोंडातलं पहिलं वाक्य आहे, काही जरी झालं तर आपण एक दिवस मरणार. दुसरी गोष्ट, काही जरी झालं तर 2च गोष्टी बरोबर नेतात. 1 ज्ञान आणि 2 कर्म. बाकी हे सगळं इथं राहणार आहे, लिहूनच ठेवायचं. आणि तिसरं वाक्य, पुन्हा येणे नाही. नॉट वशिला ऍट ऑल. हा, इथं नाही. एकदा आलोय, एवढी शेवटची संधी आहे, पुन्हा गेलं. म्हणून झोपायच्या खोलीत 3रं वाक्य लिहून ठेवा. ज्यांच्यासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट करता तेच तुम्हाला धोका देतात, दुसरा देत नाही. अजून दुसरा धोका देत नाही. मांजरीच्या पिलाला धोका त्याचा बाप बोकाच देतो. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून आहे. सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आहे. सापाची आई जन्मताने पिलं खाते. मांजरीच्या पिलाला धोका भोक्यापासून आहे. सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आहे. आणि तुम्हाला आणि मला धोका आयुष्यात फक्त 3 माणसांपासून आहे. 1 मित्र,